पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आनंदी, आनंदी, काय झालं? ऐक, काय झालं सांगशील मला? काय झालंय? हा, आणि तू इथे टेबलवर बसून भिंतीकडे तोंड करून का बसली होतीस? काय? मी ना हा हा ठीक आहे, बघ तेच मी तुझी तब्येत विचारायलाच आलो होतो. मी आता ऑफिसलाच निघत होतो म्हणून. सांग. ऑफिस नाही. काय? नाही नाही, ऑफिस नाही, मी येते ऑफिसला मी येते, ऑफिसला येते. ऐक ऐक ऐक, तुला बरं नाही वाटत आहे का? हा? तुला बरं वाटत नाहीये का? भीती, तुला बरं नाही वाटत आहे का? नका जाऊ ऑफिसला, मी येते स्वतः ऑफिसला. नका जाऊ. बरं ठीक आहे नाही जात पण मला ऑफिसमध्ये फोन करून कळवावं लागेल ना, मला नाही जमणार ते. हा, तसं मी त्यांना कळवतो. ठीक आहे? हो. हा ऐक, मी काय म्हणतोय, मला काय यायला जमणार नाही आज. हो, अरे आनंदीची आय मीन माझ्या मिसेसची तब्येत डाऊन आहे, त्यामुळे मला जमणार नाहीये. सो काय मग राघवराव, काल पहिल्या बायकोची तिथी, आज दुसऱ्या बायकोला बरं वाटत नाहीये. मजा आहे बाबा तुझी. अरे काय चाललंय काय? हा, हे बघ, मी कुठलंही कारण देत नाहीये. हा, समजून घ्या प्लीज. राघवा, खूप बरं नाही करे आनंदीला. आई, तिला भीती वाटते, एवढंच आहे. तिला बरं वाटलं की उद्या जाईन मी माझ्या कामावर. ए बाबा, आनंदीला अजून बरं वाटत नाहीये? हा, नाही बरं वाटत नाही, पण वाटेल थोड्या वेळाने बरं तिला. बाबा, मी पण आज घरीच थांबते. आनंदीला माझी गरज आहे. माझ्याशिवाय तिचं कोण बघणार? अच्छा, तू शाळा बुडवून आनंदीची काळजी घ्यायला घरी थांबायचं म्हणतेस? हो, मग आम्ही काय करायचं? आम्ही आहोत ना, आम्ही घेऊ तिची काळजी. शाळा बुडवायची गरज नाहीये. तुला बरं निमित्त मिळालं. आणि इकडे ते मी तुझे हवे ते केस बांधतो, पण शाळेत जायचं, शाळेला दांडी नाही, कळलं? टिंग 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 ला 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 ला. काय? हा, तुम्ही अजून गेले नाहीये आणि ना जाणार सुद्धा नाहीये. माझ्या जाण्याची कशाला वाट बघतीये? मी कायम इथेच राहणार आहे आता. अजिबात बोलायचं नाही आणि आरडाओरडा सुद्धा करायचा नाही. श्री गणेशाय नमः. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता, या सगळ्या प्रयत्नांनी माझ्यावरती काही एक परिणाम होणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात आणि तुझ्या या सगळ्या प्रयत्नांना मी अपवाद आहे. मग हे सगळं करून काय फायदा आहे? कशाला घाबरतेस? लहान आहेस का तू? आधी काही बघितलं नव्हतंस मला? बोलली नव्हतीस माझ्याशी? मग बघ ना, नीट बोल ना माझ्याशी. तुम्ही अशा फक्त मलाच दिसता. आता ते मला काय माहिती? तुला माहिती. मला कसं माहित असणार? मग मला कसं माहिती असणार ना? पण हे असं भूत कधी झालं? या घरात माझा फोटो लावला ना तेव्हापासून.
म्हणजे मी गेले त्यानंतर मी इथे फोटोमध्ये आले. मी एकटीच बोलायचे, पण कुणाला ऐकू नाही यायचं, कुणाला कळायचं नाही. पण जेव्हापासून मी तुझ्याशी बोलायला लागले ना, तेव्हा मला कळलं की माझं बोलणं कोणीतरी ऐकू शकतं, कोणीतरी माझ्याशी बोलू शकतं, मला बघू शकतं. तुला सांगू का, तुझ्यामुळे माझा मरणातला एकटेपणा निघून गेला. पण तुम्ही मला का नाही सांगितलं की तुम्हीच रमाताई? कारण मला तुला हे असं घाबरलेलं बघायचं नव्हतं. आणि तू तर मला घरातनं बाहेर काढायला निघाली होतीस, या घरातनं, मी विकत घेतलेल्या घरातनं. मग सत्य काय ते मला सांगायला लागले. मग काय करणार? पण खरं सांग, मीच रमा आहे हे कळल्यानंतर तुला राग आला की भीती वाटली? राग कसा येणार, भीतीच वाटते. लहान लहान पोरांना भूताच्या गोष्टी सांगायला नाही भीती वाटत तुला? आता बरी वाटली. पण काय ग, सगळीकडे रमाताई रमाताई करत फिरत होती. रमाताईंना हे आवडतं, रमाताईंना ते आवडतं. आपण रमाताईंच्या आवडीचं करूया. रमाच्या नावाचा ववसा भरलास. पण मी समोर आल्यानंतर एक शब्द सुद्धा बोलली नाहीस माझ्याशी. तुम्ही अशा माझ्या समोर याल असं वाटलं नव्हतं. पण आता आलीये ना, मग आता हे लक्षात ठेव, सवती बरोबरच संसार करायचा. हे बघ आनंदे, मला कळतंय तुला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय ते. मी रमाचा इतका मोठा फोटो आता घरात लावतोय म्हणूनच ना. अगं पण तुझ्या येण्याने रमाचं ह्या घरातलं स्थान ते तर मी नाही ना मिटवू शकत. खरं तर मला खूप आनंद झाला की रमा परत आपल्या घरात येणार. असंच नाही मी तुला जाऊ देऊ शकत. कळतंय का आनंदी तुला? मला घालवून नाही चालणार आहे. मी इथेच राहणार आहे तुझ्यासोबत, तुमच्यासोबत. नाही येत कुठे रमाताई. आता ही रमाच्या नावाची पाटी सुद्धा इथनं बदलणार वाटतं. मला माझी जागा निर्माण करण्यासाठी रमाताईंची जागा घेण्याची गरज नाही. आनंदी, कोणाशी बोलतेस? हे काय बाई,
वहिनी चहा घ्या ना, थंड होईल. चहा कसा घ्यायचा? म्हणजे म्हणजे असाच कसा घ्यायचा? बिस्किट दे ना. देते. हे घ्या, बस. चहा संपला. सरकन पिते मी. वहिनी चला एक फोटो काढूयात आपण. हा या असा. घे बाय माझे. वहिनी तुमचा फोटोच नाही आला. हे उदी घेऊन आले होते, लावते. उदी? हां, काल एवढ्या रात्री आपण बाहेर होतो ना, तर भूतप्रेत काही मागे लागलं असेल ना तर पळून जाईल. हे घ्या. हे असं भूत प्रेत वगैरे काही नसतं. पण मी सांगते म्हणून लावा ना. घरी सगळ्यांनी लावलं, तुम्हीच राहिलात. मी लावते ना. मी ज्यांना माझी मैत्रीण समजत होते, वहिनी म्हणून हाक मारत होते, त्या रमाताई होत्या. बाबा रे, त्या फक्त मलाच दिसत होत्या, माझ्याशी बोलत होते. इतकी साधी गोष्ट माझ्या लक्षात कशी काय नाही आली? कारण ते मी तुझ्या कधी लक्षात येऊच दिलं नाही. घाबरलीस आता का? आपण किती बोललोय, किती फिरलोय, मग आता कशाला घाबरायचं? तेच कळत नाहीये. आपण कितीतरी वेळ बाहेर एकत्र गेलो, गणपती आणायला, भाज्या आणायला. तरीही मी तुला ते कळू दिलं नाही. अगं वेडे, रस्त्यावरनं चालणारे अर्ध्यापेक्षा जास्त लोक तू एकटीच बोलतीये म्हणून तुला घाबरायचे. पण हे सगळं लपवायला मला काय काय करायला लागलं, किती कष्ट घेतलेत मी, तुला कोणी वेड्यात काढू नये म्हणून. मला का वेड्यात काढतील? मी सांगितलं असतं त्यांना वेडी नाही हे. हो का? मग लोकांनी विश्वास ठेवला असता तुझ्यावर. सत्य आहे ना ते. सगळ्यांना पटवून दिलं असतं मी की तुम्ही कोणी वेड्यात काढलं नसतं मला. ही एकटीच काय बोलतेय? आई ऐक ना, मला वेळ नाही. आई अगं महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? माझा नवरा काय म्हणाला, मला लाडाने काय हाक मारतो हे ऐकायला मला वेळ नाही. मला टीव्ही बघू दे. अगं ऐक ना, तुला ऐकायचं नाहीये का माझं? आई तुझ्या नवीन सुनेचं काही खरं नाही. म्हणजे आता मी जे पाहिलं ना, ते जर तू पाहिलं असतंस ना तर तूही अशीच घाबरली असतीस.
काय 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 पाहिलंस तू तू इथे सांग ना, माझा विश्वास आहे सोन्या तुझ्यावर. बोलते. आणि आनंदी आहे ना, स्वयंपाकघरात काम करते आणि स्वतःशी एकटीच बोलतीये. मला तर वाटतं की तिला पाठवायला लागणार ठाण्याला. अगं ए आनंदी, येताना चपात्या पण आण. हो. आता माझ्या राघवला भाजी तू वाढणार? सगळं संपवायचंय बरं का. ताई, चार बस. शक्यच नाही. तू लिहून घे माझ्याकडनं, नाही पुरणार हिला. हा दे, 8 दे. म्हंटल होतं ना. हा, आनंदी 2 मलाही लागतील. माझ्या काढून दे, मला आत्ताच दे. हे घे. बरं. हा मला दे आधी. सुधारणार नाही कधी. अगं 8 पोळ्यांना एवढी कशी पुरेल? घाल. हो घाल अजून. हा बस बस. पुरे पुरे बस. हे आनंदी, तू पण घे ना जेवण. नाही नाही नको मला. आई तुम्ही सुरू करा. अहो आनंदी, तू पण घे, जेवायला सुरुवात कर. बसेन नंतर, खरंच. नंतर वगैरे काही नाही, आत्ता आमच्या सोबत जेवायला सुरुवात कर. बाबा चुंगी, जेवताना बोलायचं नसतं. जेव. काहीच बोलायचं नसतं. अहो कसं झालं जेवण? छान झालंय. खूप छान झालंय. असं कधी जेवलेच नव्हते ग, कधीच नाही. वा, तू जेव. पण भाजी नको खाऊस. आनंदी, घरातली माणसं तोंड भरून कौतुक करत नाहीयेत ना, याचा अर्थ काहीतरी बिनसलंय जेवणात. समजून घ्यायचं. लागला एकदाचा. चला तुम्ही घ्या जेवून, मी येते. येते का आई? खूप मीठ पडलंय. हा मीठ जास्त झालंय. आता काय करूया डब्याचं? एक काम करते, घरी जाते आणि आधी चायनीज ऑर्डर करते. आई, मी काय म्हणते, हा डबा आहे ना, हा राहू दे इथे आज. हा मी विचार करत होते की आज यांना माझ्या हातचा स्वयंपाक करून जेवायला वाटते. हा चल मी येते. चला अच्छा बाय. सुटली. ऐका, मला खरंच अंदाज नाही आलाय. राहू द्या, खरंच मी काहीतरी बनवते पटकन. काही गरज नाही, काही गरज नाही दुसरा स्वयंपाक बनवायची. आहे तेच खाऊया. बस उठायचं नाही अजिबात. जेव. अहो पण आईंना. तू टेन्शन नको घेऊस आनंदी, आम्हाला सवय असं जेवणाची. आणि आजी तर, म्हणून आम्ही रोज बाहेरून ऑर्डर करायचो. गुपचूप जेव आधी. आत्यासारखं तोंड वाजवते. आनंदी राहू दे, जेवते मी. हा काळजी नको करू, पण पुढच्या वेळी लक्षात ठेवा. आनंदी, कसं होणार ग तुझं?
बनवते खारट जेवण, खा.